काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून महाराष्ट्रात जोरदार मोर्चे बांधणी करण्यासाठी जम्बो समितीची घोषणा केली गेली आहे। समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे, तर राज्यातील प्रचार समितीची धुरा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंकडे, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। खरगेंच्या अध्यक्षतेखालील समन्वय समितीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांसह राज्यातील प्रमुख 29 नेत्यांचा समावेश आहे। सुशीलकुमार शिंदेंच्या अध्यक्षतेखालील प्रचार समितीत 38 नेत्यांचा समावेश आहे। काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला राज्यात 12 जागा द्याव्या व युतीसाठी 30 जानेवारीपर्यंत लेखी प्रस्ताव द्यावा, अन्यथा आम्ही पुढचं पाऊल उचलू असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केलं। यावेळी पक्ष मजबूती करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असंही ते म्हणतात। मोदींनी सुरुवातीला मराठीत भाषणाला सुरुवात करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं। मोदींशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधता आल्यानं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह संचारला। बारामतीतही मोदींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। दरम्यान लाईव्ह संवाद साधताना नरेंद्र मोदी पवारांना टार्गेट करतील अशी अपेक्षा असतानाच त्यांनी पवारांचं कौतुक केलं आणि कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला। यावेळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनीही भाजपचं उपकरण गळ्यात घालत या संवाद कार्यक्रमात हजेरी लावत मोदींशी संवाद साधला। कुल यांच्या हजेरीमुळे येणाऱ्या निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळेल का, याबाबत आता चर्चांना उधाण आलंय। परभणीतील जिंतूर तालुक्यात सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेत धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। छगन भुजबळांचं भाषण सुरू असताना हा गोंधळ घालण्यात आलाय। भुजबळांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार न करून दिल्यामुळे हा गोंधळ घालण्यात आला। जालन्यामध्ये धनंजय मुंडेंच्या भाषणादरम्यान मस्जिदमधील अजान सुरू होताच मुंडेंनी आपलं भाषण थांबवलं। यावेळी त्यांनी ऊपर वाला भी इस नेक काम को कामयाबी बनाने के लिए हम सबके पीछे खड़ा है असं म्हटलं। आणि या सभेत येणाऱ्या निवडणुका ताकदीनं लढू या असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना केलं। तर यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देऊ असंही ते म्हणतात। परभणीत काँग्रेसची परिवर्तन जाहीर सभा झाली। यावेळी ईव्हीएम हॅकरने जो दावा केला त्याबाबत चौकशी झाली पाहिजे, तसंच गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी छगन भुजबळ यांनी या सभेत केली। गोपीनाथ मुंडेंच्या हत्येचा हॅकरनं दावा केल्यानंतर अखेर 2 दिवसांनी पंकजा मुंडेंनी आपलं मौन सोडलं। कुटुंबाला मानसिक त्रासातून जावं लागत असल्याचं त्या म्हणतात। तसंच ईव्हीएम हॅक होऊ शकतच नाही असं पंकजा मुंडे म्हणतात। ईव्हीएम हॅक प्रकरणी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी करा आणि या मागणीसाठी भीम आर्मीने पोलीस महासंचालकांना पत्र दिले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्र्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणीही यावेळी भीम आर्मीकडून करण्यात आली। काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचं रायगड जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आलं। रायगड जिल्ह्यात काँग्रेसनं 2 सभा घेतल्या। दोनही सभांना काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंतप्रधान कोण होणार यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्याच या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाने मला पंतप्रधान व्हायचंय, यासाठी सर्व सामान्य नागरिकांनी मला मदत करावी असं आवाहन करत हे शहरभर फिरताना दिसत आहेत। आज मला 2 घास भाकरी द्या आणि या क्षणी मला 2 रुपयेही मदत करा अशा आशयाचा फलक आणि दानपेटी घेऊन हा अवलिया शहरभर फिरतोय। त्याच्याजवळ असलेल्या या अनोख्या फलकामुळे नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे। प्रियंका गांधी राजकारणात आल्यानं पक्षाला फायदा होणार आहे असं म्हणत आमचं सरकार आलं तर गोदावरीचं पाणी गुजरातला देऊ देणार नसल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी प्रियंका गांधी वडेरांची निवड झाली। या निमित्तानं सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडत लाडू पेढे वाटून जल्लोष केला। चंद्रपुरात माजी आमदार सुभाष धोटे यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। सुभाष धोटे हे राजुरा विधानसभा क्षेत्रातून 2009 साली आमदार होते। पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यात 13 नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली।
ऊसाच्या एकरकमी एफआरपीसाठी पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली. येत्या 28 जानेवारीला पुण्यातील अलका टॉकीज चौकापासून साखर आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येईल. आज पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर, वडगाव, लष्कर आणि एसएनडीटी वारजे परिसरात पंपिंग स्टेशन दुरुस्तीची कामं आणि देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा विस्कळीत असणार आहे. तर उद्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार आहे. नाशकात सध्या आता उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. धरणातील जलसाठ्यांमध्ये कमालीची पातळी आता खालवत चालली आहे. जानेवारीच्या तिसऱ्याच आठवड्यात धरणात 45% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील काळात नाशिककरांचा पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात सुमारे 350 गावं वाड्यांना पाणी टंचाई भेडसावते. 113 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा आजही करावा लागतोय. नंदुरबार जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री जयकुमार रावळ यांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा सभागृहात संपन्न झाली आणि या बैठकीत जिल्ह्यातील 410 कोटींच्या जिल्हा नियोजन आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली. बहुचर्चित निळवंडे धरणातून कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देण्याची घोषणा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी नाशकात केली. ते याच कालव्याच्या बैठकीसाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते. वसईत परप्रांतीय रिक्षा चालकाकडून शाळकरी मुलांच्या जीवाचा खेळ सुरू झालेला आहे. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 11 शाळकरी मुलांना अक्षरशः कोंबून त्या मुलांची वाहतूक करत असल्याचं समोर आलं आणि दररोज तब्बल 3 किलोमीटर हा रिक्षा चालक या मुलांना घेऊन प्रवास करतो. आणि यात एका मुलाकडून प्रत्येकी 10 रुपये हा रिक्षावाला घेतो. मात्र मुलांच्या जीवाची पर्वा न करता हा अगदी बेजबाबदारपणे रिक्षा चालवतो. जर या मुलांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जबाबदार कोण, हा सवाल आता उपस्थित होतोय. कोल्हापुरातील सर्वपल्ली राधाकृष्ण निरीक्षण गृहामध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये गैरसोय आढळून आल्याने राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी निरीक्षण अधीक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे. सरकारकडून देण्यात येणारी मदत आणि निरीक्षण गृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधा यांमध्ये प्रचंड तफावत आढळून आली आहे. राज्यात दुष्काळाचं सावट आहे. पुरेसा पाऊस पडत नाहीये. त्यामुळे दुष्काळानं बळीराजा होरपळतोय आणि त्याच्यासोबत पशुधनाची सुद्धा लाहीलाही झाली. त्यात शासकीय अनुदान नसलेली राज्यातली पहिली चारा छावणी साताऱ्यात सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड येथेही चारा छावणी उभारण्यात आली आणि दुष्काळाशी 2 हात करण्यासाठी म्हसवडच्या माणदेशी फाउंडेशनने शेतकऱ्यांना मदतीला ते धावून आले. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील 50हून अधिक गावातील जनावरे या चारा छावणीत दाखल झालीत. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळाच्या काळात चारा टंचाई जाणवू नये यासाठी 22 जानेवारीपासून जिल्ह्याच्या बाहेरील चारा वाहतुकीवरही बंदी घातली आहे. नांदेड जिल्ह्यातील 3 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. चारा टंचाई जाणवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अखेर औरंगाबादमध्ये सिटी बसला सुरुवात झाली. शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पहिला तिकीट काढून बसचा प्रवास केला. सध्या 14 मार्गांवर नवीन 25 बस प्रवाशांच्या सोयीसाठी देण्यात आल्या आणि येत्या 2 महिन्यात आणखी 100 बसेस दाखल होणार आहेत. मुंबईतल्या मुंब्रासह औरंगाबादेत इसिसशी संबंध असल्याचा ठपका ठेवत 9 जणांना दहशतवादी विरोधी पथकानं बुधवारी जिल्हा न्यायाधीशांसमोर हजर केलं. एक आरोपी अल्पवयीन आहे आणि त्याला सुधारगृहात पाठवण्यात आले. तर 8 जणांना 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या आरोपींकडून 10 हार्ड डिस्क, उंदीर मारायचं औषध, 30च्या वर सिम कार्ड, बॅटरी, थिनर सारखा वास येणारं रसायन, व्हिनेगर सारखा वास येणारं रसायन आणि सेल आणि शस्त्रे जप्त केलेली आहेत. जमेन हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असून त्याला रसायनाबाबत चांगली माहिती आहे. जमेनच्या मदतीनंच खाण्यापिण्यातून घातक किंवा विषारी रसायन मिसळून हल्ला करण्याचा कट होता. मुख्यतः कुंभमेळा हा या संशयित दहशतवाद्यांचा टार्गेट होता. तर मुंब्रा येथून अटक झालेल्या 5 आरोपींपैकी 3 आरोपी सख्खे भाऊ आहेत. मोठा मोहसिन कामाला आहे. सलमान फुटबॉल कोच आहे. तर लहान भाऊ जो आहे तो अल्पवयीन असून तो सध्या शिक्षण घेत आहे. मुंब्रा जोरा इमारतीत 5व्या मजल्यावर हे तिघही आई वडिलांसोबत राहतात. मुंबईतल्या घाटकोपर इथं जून 2018ला झालेल्या विमान दुर्घटनेत जवळपास 7 महिलांच्या प्रयत्नांनंतर घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये युआय एव्हिएशन कंपनीविरोधात गुन्हा दाखल झालाय. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता. जीवनदायी आरोग्य योजनेसह इतर शासकीय योजनात बनावट रुग्ण दाखवून कोट्यावधी लाटल्याच्या आरोपावरून नागपूरच्या रामदास पेठेतील मेडिट्रेना हॉस्पिटलच्या संचालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं आता खळबळ उडाली आहे.
3 ते 4 राज्यातून उपचारासाठी येणाऱ्या पेशंटची मेडिट्रेना हॉस्पिटलमध्ये लूट सुरू आहे। गोरगरीब रुग्णांवर उपचारासाठी महाराष्ट्र सरकारच्या जीवनदायी योजनेतून निधी मिळत असतानाही हॉस्पिटल प्रशासन मात्र पैसे वसूल करत होतं। रेरा कायद्याचा पहिला झटका कल्याणच्या एका बिल्डरला बसलाय। आश्वासनं देऊनही वेळेत घराचा ताबा न दिल्यानं घराचा लिलाव करून ग्राहकाला त्याचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश महारेरा प्राधिकरणाने दिलेत। निव्वळ आश्वासनं देऊन कामाचं गाजर दाखवलं म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्लू फोर्सच्या वतीनं साताऱ्यातल्या शाहूपुरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अण्णासाहेब कोळींना गाजराचा हार घालत निषेध नोंदवण्यात आला। नंदुरबार तालुक्यातील दुधाळे येथील माध्यमिक विद्यालयात अनेक वर्षांपासून कार्यान्वित असलेल्या शिक्षकांना वंचित ठेवून शाळा प्रशासनाने परस्पर दुसऱ्या शिक्षकांचे वेतन अदा केल्याच्या निषेधार्थ शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी 2 दिवसापासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। 10वी-12वीच्या परीक्षा अगदी असतानाही शिक्षकांनी उपोषण सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, तर विद्यार्थ्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय, त्यामुळे शाळा ओस पडलेल्या आहेत। शाळेच्या कॅम्प दरम्यान ट्रेकिंग करताना डोंगरावरून कोसळून एका 10वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली, तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। डोंगराच्या मध्यभागी उतारावर आल्यावर पूर्वा आणि अपूर्वा या 2 विद्यार्थिनींचा तोल गेला आणि त्या घरंगळत खाली आल्या। या दोघींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचाराआधी पूर्वाचा मृत्यू झालाय, तर अपूर्वा गंभीर जखमी आहे। अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे नराधम कमल सिंग सिकलीरकरनं एका 8 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी नराधम कमल सिंगला अटक केली आहे, मात्र या घटनेविरुद्ध संतप्त नागरिकांनी अक्कलकुवा पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला। बंडगार्डन पोलीस स्टेशन चौकात रस्ता ओलांडताना एनडीएच्या स्कूल बस खाली येऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। सुरेखा निकाळजे असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे। जालना शहरातील टीव्ही सेंटर भागातून 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा शेजारीच राहणाऱ्या तरुणाने खून केल्याची घटना उघडकीस आली। पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत अवघ्या 3 दिवसात या हत्येचा छडा लावला आणि आरोपीला अटक केली। पनवेल पळसपा फाटा इथं गांजा आणि चरस विक्री करणाऱ्या 4 जणांना नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आहे। त्यांच्याकडून 47 लाख रुपयांचा माल जप्त केलाय। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचत ही कारवाई करण्यात आली। भारतीय स्टेट बँकेचे येवला शहरातील खासगी ग्राहक सेवा केंद्रातील संचालक सुमित धनवटेंना गुंगीचं औषध देत 2 चोरट्यांनी सुमारे 4 लाख रुपयांची रोकड चोरी करून ते फरार झालेत आणि या चोरट्याचा तपास आता पोलीस करतायत। जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बीजे मार्केट परिसरातील बाबा प्लाझा येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली। एकूण 50 जुगारींना ताब्यात घेतलाय। हा क्लब एका राजकीय नेत्याचा असल्याची माहिती आता समोर येते। शहरातील मोठे व्यापारी देखील जुगार खेळताना सापडले। रेल्वेत बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पुणे हत्यार रेल्वे कोपरगाव स्टेशनवर थांबवून बॉम्ब शोधक पथकाकडून रेल्वेची तपासणी करण्यात आली। यावेळी प्रत्येक बोगीची कसून तपासणी केल्यानंतर पुणे हत्यार एक्सप्रेस रवाना करण्यात आली। बॉम्बच्या निनावी कॉलमुळे रेल्वे थांबवण्यात आली होती। जळगाव जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु उपचार कक्षात 17 जानेवारीला ऑन ड्युटी असताना परिचारिकांनी स्पीकर लावून नृत्य केलं होतं। त्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली। समितीसमोर परिचारिकांनी चूक झाल्याचं कबूल करत सामूहिक माफीनामा केला। हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारतरत्न मिळावा याकरता वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे आता स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यावेळी 1 लाख स्वाक्षरी केलेलं निवेदन माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना दिलं गेलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इंदू मिलमधील बसवण्यात येणारी मूर्ती आणि या मूर्तीची पहिली झलक आता समोर आली आहे। मूर्तीची पाहणी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली। ही मूर्ती जवळपास 25 फूट उंच इतकी आहे। समुद्रातील प्रदूषणावर पुण्यातील 12 वर्षीय हाजिक काझी या छोट्या वैज्ञानिकाने उत्तर शोधलंय। समुद्रातील प्लास्टिक आणि इतर कचरा काढण्यासाठी त्याने भन्नाट जहाजाची निर्मिती केली आणि आपल्या जहाजाचं नाव त्याने एआरव्हीज असं ठेवलेलं आहे। या जहाजातील तंत्रज्ञानाद्वारे पाणी, समुद्रातील जीव आणि कचरा असे 3 वेगळे गट केले जातील। त्यानंतर पाणी आणि समुद्रातील जीव पुन्हा एकदा समुद्रात सोडण्यात येतील। त्यानंतर कचऱ्याचे 5 भाग करून त्याची योग्य ती विल्हेवाटही लावण्यात येईल। अशा प्रकारे या जहाजात रचनाही करण्यात आली आहे।
बुलढाणा जिल्ह्यातील वरवण गावात एक अस्वल शिरला असल्याचा व्हिडिओ किराणा दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे। या व्हिडिओमध्ये हे अस्वल दुकानासमोरील एका डब्यात काहीतरी शोधताना दिसते। यामुळे वरवण गावात मात्र भीतीचं वातावरण पसरलं असून पाण्याच्या शोधात हे अस्वल गावात शिरल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला। खेड तालुक्यातील दावडी गावात हरण्या या नावाच्या बैलाचा दशक्रिया विधी पार पडला। यावेळी हरण्याच्या प्रतिमेचं पूजन करून गावागावातून मिरवणूक काढण्यात आली। गावाला जेवणही देण्यात आलं। हरण्याच्या आठवणीनं सातपुते कुटुंबाला दशक्रियेवेळी अश्रू रोखणं अशक्य होतं। नागपूरच्या एलईडी महिला महाविद्यालयात ऑरा 2019 या 5 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यात सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या मिस एलईडी या व्यक्तिमत्व शोचं म्हणजेच फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। या फॅशन शो मध्ये ट्रेडिशनल इंडियन ही थीम ठेवण्यात आली होती। या स्पर्धेत महाविद्यालयातील 32 स्पर्धकांनी भाग घेतला। फॅशन शो मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी अतिशय आकर्षक पेहरावात उपस्थितांची दाद मिळवली। तसंच सर्व 32 स्पर्धकांनी एकाच वेळी सादर केलेल्या नृत्यानं उपस्थितांची मनं जिंकली। हेल्मेट न वापरणारे, ट्रिपल सीट आणि लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर पोलीस नसले तरी आता कॅमेराची नजर असणार आहे। तसंच बेशिस्त वाहन चालकांना थेट ई चलान मिळणार आहे। यासाठी शहरातील निवड कॅमेरे व्हर्च्युअल पोलिसिंग करणार आहेत आणि मार्च अखेरीस याची अंमलबजावणी होणार आहे। एअरलाईन अलाइड कंपनीतर्फे 1 फेब्रुवारीपासून अहमदाबाद आणि हैदराबाद मार्गावर हॉपिंग विमान सेवा सुरू करण्यात येईल। ही सेवा दररोज असणार आहे। त्यामुळे नाशिककरांचं विमानानं अहमदाबाद आणि हैदराबाद गाठण्याचं स्वप्न पूर्ण होईल। अहमदनगरला लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कोरठण खंडोबाची यात्रा नुकतीच पार पडली आणि ही यात्रा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे। 100 फुटांहून अधिक उंच मानाच्या काठ्यांची मिरवणूक हे या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे। संपूर्ण राज्यातून 5 ते 6 लाख भाविक कोरठण खंडोबाच्या यात्रेला येतात। या यात्रेत प्रसाद म्हणून सदानंदाचा येळकूट असं म्हणत खोबरं उधळलं जातं। यात्रेत खोबरं आणि भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते। येथील वरळीच्या एट्रिया मॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील सिनेमाचा प्रीमियर शो पार पडला। यासाठी आदेश बांदेकर, सुशील कुमार शिंदे, सुरेश वाडकर, रोहित शेट्टीसह अनेक दिग्गज उपस्थित होते। ठाकरे या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे हे चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग सुरू असताना तडकाफडकी उठून गेले। अपमानित झाल्याने पानसे हे तेथून उठून गेल्याचं सांगण्यात येतं। या प्रसंगी संजय राऊत यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्याचंही बोललं जातं। सुबोध भावे, गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेली तुला पाहते रे ही मालिका आता अल्पावधीतच छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ठरली। ही मालिका बंद होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे। मात्र सुबोधनं यावर स्पष्टीकरण दिलंय।